आज मी किचनमध्ये बनवणार आहे लिंबू मिरचीचं लोणचं। थंडीच्या दिवसात बाजारात खूप छान प्रकारे मोठे मोठे असे लिंबू येतात, तेव्हा पटकन असे लिंबू आणायचे आणि लगेच लोणचं करायला घ्यायचं। तर मी आज तिखट मसालेदार आणि चटपटा असा लोणचं बनवणार आहे। खाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे करणार आहे आणि ते सुद्धा एकदम अलग प्रकारे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे करून दाखवणार आहे। मस्त चटकदार आणि वर्षभर बुरशी न लागणारे लिंबू मिरचीचे लोणचे, दिसायला पण एवढं छान, खायला पण तेवढाच टेस्टी। पण काही जणांचे लोणचे ना अगदी महिन्याभरातच बुरशी लागते। मग तसे होऊ नये म्हणून काय करावे, त्याची काळजी कशी घ्यावी, अशा प्रकारे सिंपल गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचे वर्षभर लोणचे खराब बिलकुल होणार नाही। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे अर्धा किलो लिंबू घेतले आहेत। लिंबू अशा प्रकारे घ्यायचे जे कडक असतील आणि दिसायला पण पिवळे घ्यायचे आणि त्याची जी वरची साल असती ती एकदम पतली घ्यायची। जाड सालीचा लोणचे कधीही बनवायचे नाही, कारण ते तुरट लागतात आणि लोणचे लगेच खराब होतात। इथे मी मिरची सुद्धा अर्धा किलो घेतली। आपण जेवढे लिंबू घेणार तेवढेच मिरची सुद्धा घ्यायची। तर सर्वप्रथम आपण आधी मिरची धुवून घ्यायची आणि लिंबू पण छान प्रकारे धुवून घ्यायची। मिरची धुवून त्याचे वरचे जे देठ आहे ते काढून मग त्याला छान स्वच्छ कपड्याने आपण त्याला पुसून घ्यावे। याला पाणी बिलकुल भी राहू द्यायचं नाही। 10 मिनिट आपण याला वाऱ्याखाली म्हणजे फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवूयात। तर इथे पाहू शकता, आपले लिंबू आणि मिरची वाऱ्याखाली मी छान प्रकारे सुकवले आहे। लिंबू पण आपल्याला छान पुसून घ्यायचे आहे। पाण्याचा एकही अंश त्याला राहिला नाही पाहिजे, पाण्यामुळे लोणच्याला लगेच बुरशी लागते। तर इथे आपण मिरची अशा प्रकारे कट करून घेऊयात। इथे मी सर्व मिरची कट करून घेतले। आता लिंबू पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे। याच्यातले जे बी आहे ते काढून टाकायचे। बी मुळे पण आपले लोणचे लगेच खराब होते। आणि तुम्ही पाहू शकता, इथे मी लिंबू किती छान प्रकारे पतला आहे, त्याचा कवर जे आहे पातळ आहे आणि रस पण खूप छान प्रकारे असतो थंडीच्या दिवसामध्ये लिंबाचा। आणि थंडीच्या दिवसातच लिंबूचे लोणचे करायचे असते। तर लगेच तुम्ही लिंबू आणा आणि ही रेसिपी पाहून लगेच करा। तर इथे दोन्ही मी कट करून घेतले आहे, अर्धा किलो लिंबू, अर्धा किलो मिरची। तर आता मी इथे चॉपर मध्ये हे जे मिरची कट केले आहे त्याला थोडेसे आपण मोठा अशा प्रकारे आपण मोठा त्याला चॉपरने असे पीस करणार आहोत सर्व प्रकारे। आता एका बाउल मध्ये हे कट केलेले सर्व लिंबू आपण त्याच्यामध्ये जे मिरची कट केली होती, पेस्ट केलं होतं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता। नंतर इथे मी एक मोठा चमचा हळदी पावडर, मोठा चमचा मीठ टाकून इथे छान प्रकारे मिक्स करायचे आणि एक लिंबू आपण जे आहे ते याच्यामध्ये पिळून टाकायचे। त्यामुळे जे आपला लिंबू आणि मिरची जी आहे ते लवकर सॉफ्ट व्हायला मदत होते। याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। लिंबाचा जो रस आहे तेच रस, एक लिंबू बाजूला ठेवायचे, इथे मी दाखवले नाही, स्किप झालं आहे त्याच्यामुळे। तर आता लोणच्याला थोडे चटपटा बनवण्यासाठी याचा मसाला तयार करूयात। इथे पाहू शकता तुम्ही, एक मोठा चमचा धना, जिरा, मेथीदाणा, सोप, मिरे, धनिया आणि तीळ हे सर्व मी एक मोठे चमच्याने घेतलेले आहे। जर तुम्हाला पाहिजे तर अर्धी वाटी तुम्ही असं घेऊ शकता। हे आपल्याला छान प्रकारे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। जास्त पण आपल्याला ह्याला काळा करायचा नाही। थोडा याचा जे स्मेल येते
तोपर्यंतच आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. अशा प्रकारे त्याला छान थंड होऊ दिल्यानंतर आपण याचं पावडर करणार आहोत. हे मोठा चमचा आहे, त्याच्याने मी एक चमचे सर्व सामान घेतले. आणि इथे आता मी पाव किलो तेल घेतले आहे. हे शेंगदाणा तेल आहे. हे छान प्रकारे थंड झाले. आता मी याचे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचा पावडर करणार आहे. जास्त पण बारीक पावडर करायचा नाही, थोडा मोठा मोठा राहू द्यायचा आपल्याला. ते जो मसाला आहे लिंबाला लागल्यानंतर ते खूप छान लागतं, एकदम टेस्टी लागतं, त्यामुळे जास्त बारीक करायचं नाही. आता इथे मी 2 मोठे चमचे लाल मिर्च पावडर टाकले. नंतर इथे मोहरी डाळ आणि जे आपण मसाला बनवला ते मसाला इथे पूर्ण मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. हे अर्धा किलो लिंबू मिरचीसाठी एवढा मसाला एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही जर अर्धा किलोचं करत असाल तर याच मापाने याच पद्धतीने तुम्ही करा, एकदम परफेक्ट होतो. तेल आपल्याला छान गरम करून थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये टाकायचं आहे. गरम तेल कधीही लोणच्यामध्ये टाकायचं नाही, कारण जर तुम्ही गरम तेल टाकलात तर इथे जे लिंबू आहे ते शिजल्या जातात आणि तुमचं लोणचं लगेच खराब होते, बुरशी लागते. त्यामुळे थंड झाल्यानंतरच तेल इथे टाकायचं. जास्त पण थंड नाही, थोडंसं नॉर्मल कोमट पाहिजे. त्यानंतर 1 दिवस तुम्ही याला असेच झाकून ठेवायचे. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा लोणचे भरणीमध्ये भरताना ते गच्च काचेच्या भरणीमध्येच हे लोणचं भरायचं आहे. एक दिवस याला असेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी याला काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचे. प्लास्टिकच्या भरणीमध्ये याला भरायचे नाही, कारण जे प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपण भरलो तर त्याचा चव बदलते. त्यामुळे हे लोणचे काचेच्या भरणीमध्येच ठेवायचे. हे लोणचे लगेच नाही मुरत, याला 10 दिवस लागतात मुरण्यासाठी, किंवा 8 दिवसानंतर देखील तुम्ही याला खायला घेऊ शकता. लोणचे बनवताना त्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही. आणि बरेच जण लोणचे बनवताना चमचा वापरतात, तो देखील चमचा स्वच्छ आणि कोरडा असावा व त्याच्यामध्ये चमचा कधीही ठेवू नये. यामुळेही आपले लोणचे जे आहे ते लगेच बुरशी पकडते. तुम्ही पाहिले असेल बऱ्याचदा चमचा समोर लोणचे काढल्यानंतर समोर काळा होतो समोरून. तर अशा प्रकारे आज आपण लिंबू मिरचीचे लोणचे कसे करायचे ते बुरशी लागू नये म्हणून याच्यामध्ये मी काही टिप्स सांगितले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स किंवा लोणचे करताना अडचणी वाटत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.